नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गायकवाड। स्वागत आहे आपले टेक प्रदीप गायकवाड 042 या यूट्यूब चॅनलवरती। तर खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीनच्या अनुदानासाठी जर तुमची KYC राहिली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन योजनेचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तुम्ही जी KYC आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता, तीही एका मिनिटात। यासाठी तुम्हाला कुठेही सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाही। जाण्याची गरज आहे ज्या लोकांना ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमची KYC घर बसल्या करू शकता। ही KYC करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगलला यायचं आहे। गुगलला आल्यानंतर SCAGRI फक्त एवढंच आपल्याला टॅप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल SCAGRI DBT महा IT, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं होम पेज ओपन येईल। असं होम पेज ओपन झाल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस। यापैकी तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं होम पेज ओपन होईल। असं होम पेज ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट OTP, इथे OTP किंवा बायोमेट्रिक पर्याय आहे, त्यामध्ये तुम्हाला OTP हा पर्याय निवडायचा आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला ही KYC जी आहे सेतू केंद्रावर किंवा CSC केंद्रावर जाऊन करायची आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ही KYC घर बसल्या करू शकता। इथे कॅप्चा कोड टाकल्यानंतर गेट आधार OTP यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक मेसेज येईल। यामध्ये काय लिहिलं आहे, इफ युजर एक्झिट इन डाटाबेस अँड आधार नंबर इज अपडेटेड। जर तुमचं नाव जर या अनुदानाच्या यादीत जर असेल तरच तुम्हाला हा मेसेज येईल, OTP येईल। OTP आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, इथे OTP टाकायचा आहे। OTP आल्यानंतर तुम्हाला इथे OTP टाकायचा आहे आणि गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे। गेट डाटा यावरती क्लिक केल्यानंतर तुमची इथे KYC संपूर्ण झालेली आहे, यशस्वीरित्या कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला अशी एक पावती येईल। अशी या पावतीची तुम्हाला काही गरज पडणार नाही, परंतु तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता। तर तुम्ही ही KYC घर बसल्या एकदम सोप्या पद्धतीने करू शकता। फक्त 4 स्टेप आहेत आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या जवळील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणताही शेतकरी या KYC करण्यापासून, या अनुदानापासून वंचित राहणार नाही। धन्यवाद।